अंबरनाथ पश्चिम येथे एका भामट्याने मुलगा आजारी असल्याचा बहाणा करत गाडी भाड्याने घेऊन ती परस्पर गहाण ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी अली शेख उर्फ अलालुद्दीन या भामट्याला अटक केली आहे। अली शेखने अंबरनाथमधील फैजल खान यांच्याकडून यापूर्वी गाडी भाड्याने घेतली होती। त्यानंतर पुन्हा एकदा मुलगा आजारी असल्याचं कारण सांगत त्यांनी खान यांची किया सोनेट गाडी भाड्याने घेतली होती। मात्र गाडी वापरण्याच्या ऐवजी त्यांनी ती मुंबईला नेऊन थेट गहाण ठेवली। हा प्रकार लक्षात आल्यानंतर फैजल खान यांनी तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अली शेखला अटक केली। तपासादरम्यान पोलिसांनी गहाण ठेवलेली गाडी हस्तगत केली आहे। विशेष म्हणजे अली शेख यांनी यापूर्वी अशाच प्रकारे 3 ते 4 लोकांना फसवल्याचे उघड झाले आहे। अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की ह्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अली शेखच्या याआधीच्या गुन्ह्यांचाही शोध घेतला जात आहे। नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीला गाडी किंवा अन्य मालमत्ता देताना अधिक सतर्क राहावे असं आवाहनही त्यांनी केले आहे। आपल्याकडे तक्रारदार होता फैजल अफसर खान व 29 वर्ष। या तक्रारदाराची व्हेकल्स यातील आरोपी आहे अलाउद्दीन उर्फ अली शेख यांनी याबद्दल एकदा भाड्याने घेऊन गेला, त्याचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याने त्याची गाडी परत मुलगा आजारी असल्याचं कारण सांगून भाड्याने घेऊन गेला आणि परस्पर त्याने ती गाडी दुसरीकडे पैसे काही उचलून त्या मोबदल्यात ती गाडी ठेवली होती मुंबईला। तर हा जो आरोपी आहे त्याची मोडस अशाच प्रकारची होती। त्याचा आम्ही शोध घेऊन आरोपीला अरेस्ट करून सदरची गाडी रिकव्हर करण्यात आली आहे। आरोपीचं डिटेल इंट्रोगेशन केलं असता असं कळतंय की आरोपीने म्हणजे आणखीन अशा 4 ते 5 गाड्या जवळपास त्यांनी अशा परस्पर विकलेल्या आहेत, कुठं काही ठेवलेल्या आहेत आणि इतर गुन्हे पण उघडण्याची शक्यता आहे।